हाय फ्रेंड्स, आपल्या आजच्या या सेशनमध्ये आज आपण बघणार आहोत डिप्लोमा 5th सेमिस्टर DSR चॅप्टर 2। तर आज आपण चॅप्टर 2चे सम बघणार आहोत, कसे सॉल्व करायचे। चॅप्टर 2 आहे डिझाइन ऑफ स्टील कनेक्शन। आज आपण बोल्टेड कनेक्शनचे सम सॉल्व करणार आहोत। तर आज आपण या समचा आन्सर बघणार आहोत। तर आपण बघू हे कसं सॉल्व करतात। अतिशय सोप्या पद्धतीत सॉल्व करायचं आहे आपल्याला। फॉर 4.6 ग्रेड बोल्ट लिहून घ्यायचं आहे आपल्याला, किती ग्रेडचा बोल्ट दिलेला आहे। 4.6 ग्रेडचा बोल्ट दिलेला आहे, बरोबर। आता लिहायचं आहे FUB इज इक्वल्स टू 4 × 100 इज इक्वल्स टू 400 न्यूटन पर mm²। तर गाईज आता इथं लिहायचं आहे FY इज इक्वल्स टू 0.6 आणि B इज इक्वल्स टू 0.6 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल्स टू 250 न्यूटन पर mm²। एरिया ऑफ बोल्ट म्हणजे आपण आता काढणार AG, जो महत्त्वाचा आहे। AG इज इक्वल्स टू 0.78। आपण इथं फॉर्म्युला लिहायचा आहे AGचा 0.78 मल्टिप्लाय बाय π/4 d²। π/4 कारण डायामीटर आहे आणि तो सर्कलचा आहे, त्याच्यामुळे π/4 d²। आता आपण हे आन्सर सॉल्व करायचं आहे। A and B इज इक्वल्स टू 0.78 मल्टिप्लाइड बाय π/4 d²। आता D किती दिलेला आहे आपल्याला मित्रांनो, डायमीटर आपल्याला 20 दिलेला आहे, तर मग आपण इथं लिहायचं 20² आणि आता याचा आन्सर येतं 240 mm²। आता हे मी केलेलं आहे, भरपूर दिवसापासून करतोय म्हणून मला माहिती आहे, पण तुम्ही करू शकता। मित्रांनो आता आपण पुढची स्टेप फॉलो करायची आहे। लिहायचं इथे द स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन सिंगल शियर। हा वर्ड मार्क करायचा आहे मित्रांनो। सिंगल शियर का, तर इथं यांनी म्हटलंय, पहिल्यांदा आपल्याला टर्म दिली बघा, पहिली टर्म काय दिली आहे, सिंगल शियरसाठी आपल्याला काढायचं आहे, तर म्हणून आपण लिहिलं इथं द स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन सिंगल शियर। आता सिंगल शियरसाठी आपल्याला स्ट्रेंथ ऑफ बोल्ट काढायची आहे, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे VDSB। तर इथं लिहायचं आहे VDSBचा फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, VNPB अपॉन गॅमा MB FUB अपॉन √3 अंडर रूट 3 मल्टिप्लाइड बाय NN मल्टिप्लाइड बाय ANB प्लस NS मल्टिप्लाइड बाय ASB डिवाइड बाय गॅमा MB। इन शॉर्ट तुम्हाला फक्त VDSB इज इक्वल्स टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, FUB अपॉन √3 मल्टिप्लाइड बाय NN मल्टिप्लाय बाय ANB प्लस NS मल्टिप्लाय बाय ASB डिवाइड बाय गॅमा MB ची व्हॅल्यू असते 1.5। गॅमा MB ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची मित्रांनो। गॅमा MB ची व्हॅल्यू ही प्रत्येक बोल्ट व्हॅल्यूसाठी सेम असते, 1.25 गॅमा MB ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे। आता आपण याच्यात व्हॅल्यू टाकून पुढे सम कसं सॉल्व करायचं ते बघणार आहोत। तर चला त्याच्यात व्हॅल्यू टाकून सम सॉल्व करू। आता टाकायचं आहे
एफ यू बी किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला 400 लिहायचं आहे. एफ यू बी इज इक्वल्स टू 400 डिवाइड बाय √3. एफ यू बी इज इक्वल्स टू 400 डिवाइड बाय √3. आता इथं पुढं लिहायचं आहे एन एन मल्टिप्लाय बाय ए एन बी. एन एन मल्टिप्लाय बाय ए एन बी. इथं एन एन जो असतो तो कॉन्स्टंट 1 असतो. 1 तो नेहमी 1च ठेवायचा. तो आपल्याला 1 दिला आहे कारण सिंगल शेअर्स काढायचा आपल्याला, म्हणून तो 1 ठेवायचा. मल्टिप्लाइड बाय ए एन बी. ए एन बी काढायचं मित्रांनो आपल्याला मल्टिप्लाइड बाय 245. ए एन बी आपण इथे काढलेला आहे, तो आपण लिहायचा आहे. हे बघा ए एन बी हा आपला ए एन बी असतो, हा आपण इथं काढलेला आहे 245. इथं लिहायचा आहे 245 मल्टिप्लाइड बाय प्लस करायचं आहे आपल्याला इथे एन एस आणि ए एस बीची व्हॅल्यू ही 0 असते. ही नेहमी लक्षात ठेवायचं. एन एस आणि ए एन बीची व्हॅल्यू ही 0 असते. नेहमी नाही पण काही सर्टन कंडिशनमध्ये बऱ्याच वेळा 90% ही व्हॅल्यू 0 असते, कारण आपल्याला दिलेली नाही आहे. ए एस बीची व्हॅल्यू ही 0 यायची, म्हणून इथं 0 मल्टिप्लाइड बाय 0 काही असेल तरी 0. गॅमा एम बीची व्हॅल्यू आपण इथं बघितलेली आहे 1.25. आता आपल्याला हे सम सॉल्व करायचं आहे, ते आपण करू. याचा आन्सर मी सॉल्व केलेलं आहे, तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याचा आन्सर मी तुम्हाला सांगून देतो डायरेक्ट. 45264 45264 याचा आन्सर आहे 45264. हे आन्सर जे येईल ते न्यूटनमध्ये येईल. काय येईल मित्रांनो? न्यूटनमध्ये. आपल्याला ते किलो न्यूटनमध्ये लिहायचं आणि पेपरला सुद्धा आपल्याला किलो न्यूटनमध्येच लिहायचं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आन्सर्स किलो न्यूटनमध्येच लिहायचे. किलो न्यूटनमध्ये विचारले तर किलो न्यूटनमध्ये, कारण आपल्याला ते सॉल्व करायला सोपं पडतं किलो न्यूटनमध्ये. म्हणून 45.264 किलो न्यूटन. आता हे आपण बघितलं आहे. याचप्रमाणे आता आपल्याला डबल शेअर काढायचा आहे, तर तो पण आपण काढू. डबल शेअर काढण्यासाठी पुढची प्रोसिजर आहे, ध्यान द्यायचं मित्रांनो, अजिबात चुकवायचं नाही. खूप सोपं गणित आहे. परत एकदा आपण पाहिजे तर रिवाईज करू. फॉर 4.6 वोल्ट, कारण इथं त्यांनी दिलेलं आहे 4.6चा ग्रेड आहे म्हणून लिहायचं इथं 4.6चा वोल्ट. एफ यू बी 4 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल्स टू 400 न्यूटन पर mm स्क्वेअर. एफ यू बी 4 मल्टिप्लाय बाय 100 कळलं, न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि एफ वाय बी इज 0.6 म्हणून एफ यू बी काढायचं असल्यावर 0.6 मल्टिप्लाय बाय 400. 0.6 मल्टिप्लाय बाय 400 इज इक्वल्स टू 250. हे 400 कुठून आले तर त्यांनी आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो. हे 4110ची जी ग्रेड आहे त्याचा जो चार्ट आहे तो आपण बघायचा आहे. आणि इथं दिलेले आहे की 410 कुठून आलेले आहेत, त्याच्यामुळे इथं आपण 400 घेतलेले आहेत. आता ए एन बी काढायचं मित्रांनो आपल्याला. ए एन बीचा फॉर्म्युला आहे 0.78 π/4 d स्क्वेअर. 0.78 π/4 d स्क्वेअर. π/4 d स्क्वेअर का? कारण डायमीटर आणि हा सर्कलचा आहे. कसला आहे? सर्कलचा असल्यामुळं आपण त्याच्या व्हॅल्यू टाकल्या. आपल्याला डायमीटर दिलेला आहे 20, तो आपण घ्यायचा आहे. त्याचा आन्सर येतं 245 mm स्क्वेअर. डायमीटर हा आणि mm स्क्वेअरमध्ये असतो. युनिट लक्षात ठेवायचे, युनिट चुकवले तर मार्क भेटणार नाही. त्याच्यामुळं डायमीटर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण करतो द स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन सिंगल शेअर. हे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. सिंगल शेअरमध्ये आपण लिहित असतो कारण आपल्याला इथं त्यांनी कंडिशन दिलेली आहे सिंगल शेअर, म्हणून आपण इथं लिहायचं आहे सिंगल शेअर. आपण सिंगल शेअरसाठी काढतोय. VDSB सिंगल शेअरचा फॉर्म्युला आहे, खूप सोपा फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा, पाठ करायचा. VDSB इज इक्वल्स टू हे नाही लिहिलं तरी चालेल. VDSB इज इक्वल्स टू FUB अपॉन √3 मल्टिप्लाइड बाय NN मल्टिप्लाय बाय ANB प्लस NS मल्टिप्लाय बाय ASB डिवाइड बाय गॅमा MB. गॅमा MBची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 1.25. खूप सोपं आहे. गॅमा MBची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 1.25 इज इक्वल्स टू. आता त्याच्यात आपण व्हॅल्यू पुट केली आहे. FUBची व्हॅल्यू आपण इथं वरती काढलेली आहे 400 न्यूटन पर mm स्क्वेअर. ती लिहायची आहे 400 खाली √3. मग इथं आपण NNची व्हॅल्यू टाकायची. NNची व्हॅल्यू ही 1 असते कारण सिंगल शेअर आहे. NN टाकला 245 आपण इथून दिलेले आहेत आपल्याला. बोल्टचा एरिया आपल्याला दिलेला आहे त्यांनी क्वेश्चनमध्ये की बोल्टचा एरिया काय आहे 245 mm स्क्वेअर. म्हणून बोल्टचा एरिया ANB म्हणजे बोल्टचा एरिया जो आपण इथं पण कॅल्क्युलेट केलेला आहे तो आपण इथं लिहायचा 245 प्लस 0 इज इक्वल्स टू 1.25 काय 1.25 गॅमा MBची व्हॅल्यू. आन्सर आपण सॉल्व केला आलं काय
45264 न्यूटन, 45264 न्यूटन. आता त्याला आपण किलो न्यूटनमध्ये ट्रान्सफर करायचं. 45.264 किलो न्यूटन, 45.264 किलो न्यूटन. आता आपण डबल शेअर कसा काढायचा ते बघू. चला मित्रांनो, आता आपण डबल शेअर काढायचं. त्याच्यासाठी आपण लिहायचं आहे सिमिलरली डबल शेअर स्ट्रेंथ. डबल शेअर स्ट्रेंथ. डबल शेअर स्ट्रेंथ. आता डबल शेअर स्ट्रेंथ का लिहिलेलं आहे? कारण तिथं त्यांनी सेकंड कंडिशनमध्ये दिलेलं आहे का आपल्याला सिंगल शेअर आणि डबल शेअर दोन्ही काढायचे आहेत, म्हणून डबल शेअर स्ट्रेंथ. आणि हे काढणं गरजेचं आहे, नाही तर तुमचे पॉईंट कमी होतील किंवा पॉईंट भेटणार नाही. त्याच्यामुळं डबल शेअर स्ट्रेंथ वाचायचं आहे क्वेश्चन नीट. डबल शेअर स्ट्रेंथ त्याच्यात लिहिलेलं आहे, तो आपल्याला काढायचा आहे. 2 मल्टिप्लाइड बाय डबल का डबल 2 का डबल म्हटलं म्हणून 2. आणि आपला जो आला होता आधीचा शेअर स्ट्रेंथ सिंगलसाठी, त्याला इथं 2 ने मल्टिप्लाइड करायचं आहे. तो किती आला होता? 45.26. आता याचा आन्सर करायचं आहे 2 मल्टिप्लाय बाय 45.26. याचा आन्सर येतं 19.52 किलो न्यूटन. 19.52 किलो न्यूटन. काय येतं? 19.52 किलो न्यूटन. हे आन्सर येतं आहे, ते आपण ठेवायचं आहे डबल शेअर स्ट्रेंथसाठी. या आन्सर कसलं आहे? डबल शेअर स्ट्रेंथसाठी 19.52 किलो न्यूटन. आता आपल्याला एक फॉर्म्युला टाकायचा आहे, सोपं आहे. नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथसाठी. नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथ इथं लिहायचं आहे. नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथ. नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथचा फॉर्म्युला पण सोपा आहे. नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. STREN. स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. नॉमिनल शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. आता याचा फॉर्म्युला आहे आपल्याला मित्रांनो, तो लिहायचा आहे. VDPB इज इक्वल्स टू. फॉर्म्युला अतिशय सोपा आहे मित्रांनो, पाठ करायचे आहेत. 3च फॉर्म्युले आहेत त्याच्यात, ते आपल्याला चांगले पाठ करायचे आहेत. सॅनी सम करू जेणेकरून सॉल्व होणार आहे. VDPB इज इक्वल्स टू 2.5 KB इंटू D इंटू TP मल्टिप्लाइड बाय FUB डिवाइड बाय गॅमा MB. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो आपला. हा तुम्हाला पाठ करायचा आहे. सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे. सध्या तरी याची गरज नाही. हा फॉर्म्युला, ही स्टेप केल्याच्या नंतर आपण एक लगेच दुसरी स्टेप करायची आहे. ती दुसरी स्टेप आहे ही स्टेप. फक्त हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा सध्या. ही स्टेप याच्या पुढं आहे. त्याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू काढायला लागणार. म्हणून आपल्याला इथं E आणि P या दोन संज्ञांची व्हॅल्यू काढायची आहे मित्रांनो. तर यांची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार? यांची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण यांना कॅल्क्युलेट करणार. E साठी आपल्याला 1.5 मल्टिप्लाइड बाय DO करायचा आहे. 1.5 मल्टिप्लाय बाय DO. आणि P काढण्यासाठी आपल्याला 2.5 मल्टिप्लाय बाय D करायचा आहे. 2.5 मल्टिप्लाय बाय D इज इक्वल्स टू 1.5 मल्टिप्लाय बाय DO. मित्रांनो DO काय आहे? तर मग तुमचा जो हे दिलेला आहे डायामीटर ऑफ बोल्ट. तुमचा काय दिलेला आहे? डाया ऑफ बोल्ट किती दिलेला आहे? 20. तर E काढण्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, E काढण्यासाठी +2 का? तर मग आपल्याला डबल शेअर दिलेला आहे म्हणून किती आला? 22. म्हणून 1.5 हा तुमचा जो DO असतो तो नेहमी डाया +2 काय डाया दिलेला असेल तो +2 इज इक्वल्स टू. आता इथे 20 दिलेला आहे +2 22, म्हणून इथे 22 लिहायचं आहे. आणि इथे P 2.5 मल्टिप्लाय बाय D. 2.5 मल्टिप्लाय बाय D म्हणजे तुमचा डाया लिहायचा आहे. 2.5 मल्टिप्लाय बाय D 20. डायामीटर किती आहे? 20 डाय आला. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं मित्रांनो. तर यांचा आन्सर येतं, ईचा आन्सर येतं 33 mm आणि पीचा आन्सर येतं 50 mm. 50 mm काय तर 50 mm हे आन्सर आहे. अतिशय सोपं मित्रांनो, आपल्याला लक्ष देऊन करायचं. हां तर गाईज
पी म्हणजे आपला काय तर पिच डिस्टन्स, लक्षात ठेवायचं मित्रांनो, पिच डिस्टन्स. आणि ई म्हणजे काय एज डिस्टन्स, एज डिस्टन्स काय एज डिस्टन्स. पी म्हणजे पिच डिस्टन्स आणि ई म्हणजे एज डिस्टन्स. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. याचे फॉर्म्युले किंवा काही विचारतात, याचे फॉर्म्युले आणि डेफिनेशन पेपरला विचारतात. एज डिस्टन्स आणि पिच डिस्टन्स. एज डिस्टन्स हा नेहमी 1.5 DO. DO म्हणजे काय DO म्हणजे काय डायामीटर प्लस 2 आणि पिच डिस्टन्स म्हणजे काय 2.5 मल्टिप्लाइड बाय D. 2.5 मल्टिप्लाय बाय D. D म्हणजे नॉमिनल बिअरिंग स्ट्रेंथ D म्हणजे डायामीटर ऑफ रॉड काय दिलेला असेल तो. आता आपण पुढे बघायचं आहे आपल्याला KB1, KB2, KB3, KB4 असे 4 फॉर्म्युले आहेत, ते करायचे आहेत. अतिशय सोपं आहे, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. लिहायचं इथं KB1, KB2, KB3 आणि KB4 इज इक्वल्स टू, इथं नको लिहायला, KB4 इज इक्वल्स टू. आता हे 4 असे KB1, KB2, KB3, KB4 असे लाईनीत लिहून घ्यायचे आहेत. KB1चा व्हॅल्यू आहे, KB1चा फॉर्म्युला आहे E अपॉन 3DO, E अपॉन 3DO इज इक्वल्स टू. आता KB2चा पण फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा आहे P अपॉन 3DO. KB2चा पण फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. आता KB3चा फॉर्म्युला FUB. लक्षात ठेवायचं मित्रांनो, याच्यात कन्फ्युजन करतात पोरं. FUB अपॉन FU अपॉन FU. KB4चा व्हॅल्यू आहे 1. KB4ची व्हॅल्यू ही नेहमी 1 असते आणि ही नेहमी 1च घ्यायची, याला सॉल्व करायची गरज नाही. KB4 नेहमी 1, लक्षात ठेवायचं मित्रांनो, KB4 नेहमी 1. आता KB1ची व्हॅल्यू काढायची आहे, याच्यात व्हॅल्यू टाकायच्या आणि पुट आउट करायचे आणि आन्सर काढायचा. ई किती काढला आपण मित्रांनो मगाशी 33 डिवाइड बाय 3 मल्टिप्लाय बाय DO आपला DO काय होता 22, म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 22. आता याचा आन्सर आपल्याला काढायचं मित्रांनो. मी हे सॉल्व केले म्हणून डायरेक्ट लिहितोय 0.5. मित्रांनो लक्षात ठेवा, याला युनिट नसतं, ही युनिटलेस क्वांटिटी आहे केची, याला युनिट देत नाही, हे लक्षात ठेवा. पेपरला विचारतात, ही जी क्वांटिटी आहे ती युनिटलेस असते. आता KB2 काढायचं आहे. P किती आला आहे मित्रांनो आपला 50, इथे लिहायचं आहे 50 डिवाइड बाय 3 मल्टिप्लाय बाय DO किती आपला तो तिथे लिहायचा आहे, फिल आउट करायचा आहे. आणि किती आपला DO 22, व्हॅल्यू काढायची आहे. याचा आन्सर काय आहे तर मित्रांनो अतिशय सोपं आहे, अजिबात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण त्याच्या आधी हा फॉर्म्युला फिलअप करताना सांगायचं राहिलं, इथं -0.25 करायचं आहे, -0.25 करायचं आहे, जेणेकरून आपला आन्सर बरोबर आहे. याच्यात फॉर्म्युल्यात सुद्धा -0.25 लिहायचं आहे आपल्याला मित्रांनो. याचा आन्सर जे येतं ते हा फॉर्म्युला असा पुटअप करायचा आहे तुम्हाला 50 डिवाइड बाय 3 मल्टिप्लाय बाय 22 -0.25. सेम फॉर्म्युला आहे, इथं E आणि P आहे 33 50, फक्त इथं 3 मल्टिप्लाय बाय 22 इज इक्वल टू डायरेक्ट आन्सर काढायचं आहे. फक्त इथं आपल्याला -0.25 आठवणीने -0.25 करायचं आहे. त्याचा आन्सर येतं 0.50 म्हणजे 0.5. आता KB3ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, KB3चा आन्सर आपल्याला काढायचं आहे. तर मग काढायचं आहे, ते कसं काढायचं ते मी सांगतो. 400 डिवाइड बाय 410 इज इक्वल्स टू 1. किती आन्सर येतं 1, ते आपण लिहायचं आहे 0.97, कारण 400 डिवाइड बाय 410 इज इक्वल्स टू 0.97 हे लिहिलेलं आहे मित्रांनो. आता याच्या पुढे एक छोटीशी स्टेप राहिलेली आहे, ती आपण करायची आणि हे सम पूर्ण रीतीने सॉल्व्ह होणार आहे. हे सम आपल्याला 5 मार्काला विचारतात मित्रांनो पेपरला, किती 5 ते 6 मार्काला विचारतात. आपण हे सम लिहायचं आहे, हे बोनस पॉईंट असतात मित्रांनो या समचे. हे सगळ्यात सोपं सम आहे, आपण बघू पुढची स्टेप कशी करायची. आता आपल्याला एक छोटीशी गोष्ट करायची, मगाशी आपण जे KB1 KB2 KB3 KB4च्या व्हॅल्यू फाइंड केल्या, त्याच्यातून सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे ती आपल्याला इथं लिहायची आहे. स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0.5
0.5 ही स्मॉलेस्ट व्हॅल्यू होती, इथं लिहायचं आहे स्मॉलेस्ट व्हॅल्यू हे आपल्याला लक्षात ठेवायची, त्याच्यातून स्मॉलेस्ट व्हॅल्यू काढायची. त्याच्यासाठी ते नीट करायचं आहे, त्याची खूप महत्त्वाचं आहे, छोटंसं आहे पण खूप महत्त्वाचं आहे आणि सोपं पण आहे, अजिबात चुकवायचं नाही. आपण इथं 0.5 ही स्मॉलेस्ट व्हॅल्यू त्याच्यातून काढलेली आहे, ते आपण आता पुढं पुटआउट करायचं आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे VDPBच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं आहे. इथं VDPB इज इक्वल्स टू, VDPBचा फॉर्म्युला काय मित्रांनो, 2.5 KB इंटू T इंटू D मल्टिप्लाइड बाय FUB अपॉन गॅमा MB हा फॉर्म्युला आहे, हा आपल्याला पुटआउट करायचा आहे. आणि आता इथं लिहायचं आहे व्हॅल्यू पुटआउट करायची आहे याच्यात 2.5 KBची व्हॅल्यू म्हणजे आपण जी सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू काढली 0.5 ती इथे लिहायची आहे 0.5. म्हणून मित्रांनो KBची सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू फाइंड करून आपल्याला लिहायची, म्हणून ते KB1 KB2 KB3 KB4 अशा स्टेप्स आहेत, असे फॉर्म्युले आहेत, ते आपल्याला इथे लिहायचे. KBची सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू आपण काढलेली ती टाकलेली. आता टी काय लिहायचं आहे मित्रांनो आपल्याला, TP हा दिलेला आहे, तो आपण मी सांगतो तुम्हाला. आधी त्याच्या आधी डायमीटर लिहून घेऊ 20 आणि TP हा मित्रांनो आपल्याला 10 दिलेला आहे, तो आपण लिहायचं आहे इथं 10 का, तर इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, क्वेश्चन नीट वाचायचं आहे. बोल्ट कनेक्टिंग 10 mm डायमीटर प्लेट, 10 mmच्या डायमीटर प्लेटला बोल्ट कनेक्ट केलेला आहे, म्हणून इथं TP इज इक्वल्स टू 10 घेतलेलं आहे मित्रांनो. TP इज इक्वल्स टू 10. T आलं लक्षात आलं, T कुठून घेतला आहे, बोल्ट कनेक्टिंग प्लेट इन 10 mm म्हणून 10 घेतलेला आहे. आणि FUची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 410. FUची व्हॅल्यू काय आहे 410. गॅमा MBची व्हॅल्यू 1.25. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे मित्रांनो. सॉल्व करताना एकदम पद्धतशीर सॉल्व करायचं आहे, अजिबात चुकवायचं नाही, कारण इथपर्यंत आलं आहे, अजून खाली चुकवलं तर आपले मार्क्स कट होऊ शकतात. म्हणून आपण हे सॉल्व करताना व्यवस्थित पद्धतशीर सॉल्व करायचं आहे, अजिबात घाई करायची नाही. पेपर लिहिताना 5 मिनिटाचं सम आहे, तुम्ही व्यवस्थित सॉल्व करू शकता. आता मी परत सांगतो म्हणून टाईम वाढू राहिला आहे, चला सॉल्व करू. मी हे सॉल्व केलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट आन्सर टाकतो, तुम्ही व्यवस्थित सॉल्व करायचं. याचा आन्सर येतं 82122330 न्यूटन. 82,000 याचा आन्सर आला मित्रांनो, 82,000 न्यूटन. मागाशीच मी तुम्हाला सांगितलं आन्सर न्यूटनमध्ये ठेवायचे नाही, आपल्याला आन्सर किलो न्यूटनमध्ये ठेवायचे, म्हणून 82.000 किलो न्यूटन. काय किलो न्यूटन म्हणजे आन्सर आलं 82.000 किलो न्यूटन. आता बोल्ट व्हॅल्यू ऑफ सिंगल शेअर विचारली आहे, ती आपण लिहायची इथे. बोल्ट व्हॅल्यू ऑफ सिंगल शेअर. आता बोल्ट व्हॅल्यू ऑफ सिंगल शेअर आपण किती काढली होती मित्रांनो, 45.26 किलो न्यूटन. ती इथं लिहायची आहे 45.26 किलो न्यूटन, बरोबर. आता डबल शेअर, बोल्ट व्हॅल्यू फॉर डबल शेअर, ते पण आपण इथं लिहायची आहे. लिहू चला. बोल्ट व्हॅल्यू ऑफ डबल शेअर, बोल्ट व्हॅल्यू ऑफ डबल शेअर पण लिहायची आहे. किती आली होती आपली 82 किलो न्यूटन. किती आली होती आपली बोल्ट व्हॅल्यू, किती आली होती मित्रांनो, ती आपण इथं लिहायची आहे 82 किलो न्यूटन. 82 किलो न्यूटन का, तर इथं आपला आन्सर आला आहे 82 किलो न्यूटन. याच्यातून जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे ती आपण घेत असतो नेहमी, म्हणून डबल शेअरची व्हॅल्यू ही 82 किलो न्यूटन. कारण आधीचा जो डबल शेअर आला होता, जो आपण मल्टिप्लाय बाय करून काढला होता, तो होता 90 आणि हा किती आहे 82. यांच्यापैकी कोणता स्मॉल आहे 82, म्हणून आपण 82 घेतला, म्हणून आपण VDPB घेतला. लक्षात ठेवायचं मित्रांनो, VDPB हा फक्त स्मॉल किंवा मोठा हे फाइंड करण्यासाठीच काढतो आणि आपल्याला स्मॉलेस्ट व्हॅल्यू घ्यायची असते डबल शेअरची, म्हणून आपण 82 इथं आपण घेतलेला आहे. नाही तर मग आपण 90 घेतला असता जो आपण आधी काढला डबल शेअरसाठी, याला 2 मल्टिप्लाय बाय करून.
लक्षात आलं मित्रांनो, ते आपण इथं लिहायचं आहे आणि याचं व्हॅल्यू किती आली 82 किलो न्यूटन, म्हणून आपण 82 किलो न्यूटन घ्यायचं आहे. अजिबात चुकवायचं नाही मित्रांनो, आज खूप सोपं गणित आहे. 82 किलो न्यूटन, बस एवढंच आपलं गणित आहे, एवढं लिहायचं आहे आणि सम सॉल्व करायचं आहे मित्रांनो. अतिशय सोपं आहे, तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला होमवर्कसाठी एक सम लिहून देतोय, तुम्ही ट्राय करायचं आहे नक्की, अजिबात चुकवायचं नाही आहे. खूप सोपं आहे. काही डाऊट आला तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच तुमचे डाऊट सॉल्व